बातमी इराण आणि अमेरिकेतले संबंध तणावपूर्ण असतानाच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या वादाचा ठपका इराणवर ठेवलाय। इराणच्या हल्ल्यात कोणत्याही अमेरिकन सैनिकाला हानी पोहोचलेली नाही। सुलेमानी अनेक दहशतवादी कृत्यांचा म्होरक्या होता आणि त्याला अमेरिकेनंच वेळी संपवलेला आहे आणि अमेरिका इराणला अण्वस्त्र तयार करू देणार नाही, त्यांच्यावर आर्थिक निर्बंध घालू असा इशारा ट्रम्प यांनी कालच्या पत्रकार परिषदेत दिला। पालकमंत्र्यांची यादी काल रात्री जाहीर झाली। आदित्य ठाकरेंची मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली, तर अस्लम शेख यांच्याकडे मुंबई शहरांची जबाबदारी देण्यात आली। एकनाथ शिंदेंकडे ठाणे आणि गडचिरोली अशा 2 जिल्ह्यांची जबाबदारी असेल। पुण्याला पुन्हा एकदा अजित पवार पालकमंत्री म्हणून लाभलेत। आघाडी सरकारच्या काळातही अजित पवार पुण्याचे पालकमंत्री होते। गेल्या सरकारमध्ये ही जबाबदारी आधी गिरीश बापट आणि त्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्याकडे होती। राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे नाशिक जिल्ह्याचं पालकमंत्रीपद असेल। कोल्हापूरची जबाबदारी बाळासाहेब थोरात यांच्याकडे असेल। विलासराव देशमुखांचे चिरंजीव अमित देशमुख यांना लातूरची जबाबदारी देण्यात आली, तर सध्या नाराज असलेल्या विजय वडेट्टीवार आता चंद्रपूरचे पालकमंत्री असतील। अॅडव्होकेट यशोमती ठाकूर यांच्याकडे अमरावती जिल्ह्याची जबाबदारी आहे। काल संध्याकाळी राष्ट्रवादीच्या निवडणूक मंत्र्यांची शरद पवारांनी बैठक घेतली। आठवड्यातून किमान 3 दिवस मंत्रालयात बसलं पाहिजे आणि जनतेची कामं वेगानं झाली पाहिजेत आणि 3 पक्षांचं सरकार असल्यानं समन्वयानंच काम झालं पाहिजे असं पवार यांनी मंत्र्यांना सांगितलंय। नागपूर जिल्हा परिषदेच्या निकालाचा कौल भाजपच्या विरोधात गेला। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या मूळ गावातही भाजपला पराभवाला सामोरं जावं लागलं। काँग्रेस उमेदवारांना इथे विजय मिळवलाय। नागपुरातल्या भाजपच्या पिछाटीला बावनकुळेच फॅक्टर जबाबदार आहे अशी चर्चा सध्या तिथे आहे। राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचे चिरंजीव सलील देशमुख विजयी झालेत। मेटपांजरा सर्कलमधून त्यांचा विजय झाला। जिल्हा परिषद सदस्य म्हणून सलील देशमुख पहिल्यांदाच निवडणूक रिंगणात उतरले होते। हे निकाल म्हणजे फडणवीसांचा पराभव असल्याची प्रतिक्रिया अनिल देशमुखांनी दिली। धुळे जिल्हा परिषदेत भाजपनं काँग्रेसची सत्ता खेचली आहे। घवघवीत यश मिळवत भाजपनं 39 जागा जिंकल्या। जेसीबीच्या साह्यानं इथे गुलाल उधळत भाजपच्या कार्यकर्त्यांनी इथे काल जल्लोष साजरा केला। जनतेने भाजपवर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यात आलेला आहे आणि जिल्हा परिषदेत आणि पंचायत समित्यांमध्ये उत्कृष्ट काम करून दाखवलं जाईल अशी प्रतिक्रिया यावेळी भाजप नेते अमरीश पटेल यांनी दिली आहे। बुलढाणा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला यश मिळालंय। काँग्रेसच्या मनीषा पवार अध्यक्षपदी विराजमान झाल्या, तर उपाध्यक्षपदी शिवसेनेच्या कमल बुधवत यांची बिनविरोध निवड झाली आहे। प्रतिस्पर्धी भाजपकडून अध्यक्ष उपाध्यक्षपदासाठी दाखल करण्यात आलेले दोन्ही अर्ज मागे घेण्यात आले आणि त्यामुळे ही निवड बिनविरोध होऊ शकली। पालघर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपला धक्का लागलाय, कारण गंजाळ गटातून शिवसेनेचे माजी आमदार अमित घोडा यांच्या पत्नी अमिता अमित घोडा 3327 मतांनी विजयी झाल्या। भाजपच्या संध्या देशक यांचा पराभव झाला। सर्वाधिक 13 जागा राष्ट्रवादी काँग्रेसला तर 11 जागा शिवसेनेला मिळाल्या। बहुजन विकास आघाडीला अवघ्या 3 जागा मिळू शकल्या। तणावाच्या वातावरणात यवतमाळ पंचायत समिती सभापती उपसभापती पदाची निवडणूक झाली, ज्यात महाविकास आघाडीचा झेंडा फडकला। सेनेच्या कांता संजय कांबळे सभापतीपदी विजयी, तर उपसभापतीपदी काँग्रेसच्या उज्ज्वला राजेंद्र गावंडे विजयी झाल्या। या पंचायत समितीच्या सभापती निवडीवरून महाविकास आघाडी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच गदारोळ झाला, कारण पंचायत समिती कार्यालयात या पदाधिकाऱ्यांमध्ये चांगली धक्काबुक्की झाली। पंचायत समिती सदस्य नंदा लडके यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना त्यानंतर रुग्णालयात भरती करावं लागलं। मुंबईतल्या काही कर्मचारी संघटना काल भारत बंदमध्ये सहभागी झाल्या होत्या। हिंदू मजदूर सभा, त्याचबरोबर नॅशनल युनियन ऑफ सी फेअरर्स असोसिएशन, पश्चिम रेल्वे मजदूर संघ यांनी सीएसएमटी ते आझाद मैदानाचा काल मोर्चा काढला होता। विविध शासकीय आणि निमशासकीय सेवा संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदला अहमदनगर शहर आणि जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला। बंदमध्ये जिल्ह्यातले सरकारी, निमसरकारी, नोकर, साखर कामगार संघटना अशा विविध संघटना मोर्चात सहभागी झाल्या होत्या। औरंगाबादमध्ये कामगार संघटनांनी एकत्रित मोर्चा काढला। भारत बंद निमित्तानं काढलेल्या या मोर्चात 70 कामगार संघटना सहभागी झाल्या, ज्यात अंगणवाडी संघटना, शिक्षक संघटनाही होत्या। क्रांती चौक ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत हा मोर्चा होता। इथे संयुक्त कृती समितीच्या वतीनं विभागीय आयुक्त कार्यालयावर देखील काल मोर्चा काढण्यात आला। हजारो कामगार औरंगाबादमधल्या मोर्चात सहभागी झाले होते। काल देशव्यापी संपानिमित्तानं कामगार आणि कर्मचाऱ्यांनी नांदेडमध्ये मोर्चा काढला। महात्मा फुले यांच्या पुतळ्यांपासून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला। डाव्या संघटनांचा आयटक हिंदू मजदूर सभा या संघटना यात सहभागी झाल्या होत्या।
केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी सीटू संघटनेनं जालन्यात भव्य मोर्चा काढला होता. गांधीचमनपासून या मोर्चाला सुरुवात झाली. शनी मंदिरामागे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा नेण्यात आला. केंद्राच्या धोरणाविरोधात डाव्या पक्षांनी काल भारत बंदचं आवाहन केलं. सोलापूर शहरात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं होतं. कॉम्रेड नरसय्या आडा मास्तरांच्या नेतृत्वात शहरातल्या गुरुनानक चौक कुंभारी रस्ता इथे रास्ता रोकोही करण्यात आला. सांगलीत केंद्र सरकारनं जनतेविरोधात भूमिका घेतली. देशात हाहाकार माजला आणि सगळ्या शासकीय क्षेत्राचं खासगीकरण करण्याचा डाव सरकारचा आहे अशा निषेधात सांगलीत कामगार कर्मचारी संयुक्त कृती समितीकडून आंदोलन करण्यात आलं. सरकारी कर्मचाऱ्यांनी देखील यात सहभाग नोंदवला होता. देशभरात पुकारण्यात आलेल्या भारत बंदला परभणी जिल्ह्यातही चांगला प्रतिसाद मिळाला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. परभणी गंगाखेड मार्गावर सुमारे 2 ते 3 तासच्या या आंदोलनामुळे वाहतुकीचा मात्र चांगलाच खोळंबा झाला. नांदेडमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला. व्यापाऱ्यांनी आपली दुकानं यावेळी बंद ठेवली होती आणि बाजारात काही ठिकाणी शुकशुकाट होता. मुस्लिम बहुल भागांमध्ये हा बंद कडकडीत पाळण्यात आला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं जालन्यातल्या वडीगोद्री इथे रास्ता रोको करण्यात आला. शेतकऱ्यांना विनाअट कर्जमाफी द्यावी आणि जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या फळबागांना 18,000 रुपये मदत मिळावी अशा मागण्या शेतकरी संघटनेकडून करत इथे रास्ता रोको आंदोलनही करण्यात आलं. या आंदोलनादरम्यान माणुसकीचं दर्शन घडलं. बीडहून औरंगाबादला एक रुग्णवाहिका आली असता या आंदोलकांकडून माणुसकीचं दर्शन करत आंदोलकांनी यावेळी रुग्णवाहिकेला वाट मोकळी करून दिली. शहापूरमध्ये सीटू संघटनेनं रास्ता रोको आंदोलन केलं, ज्यामुळे बराच वेळ रस्त्यावर वाहनांची कोंडी झाली होती. बंदला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. पुढची बातमी आहे. बहुजन क्रांती मोर्चात हजारोंच्या संख्येनं नागरिक सहभागी झाले होते. भुसावळमध्ये सीए आणि एनआरसी विरोधात हा मोर्चा काल काढण्यात आला. बातमी बुलढाण्यातली वरवण फाट्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं रास्ता रोको आंदोलन केलं. रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झालं. राज्य सरकारमधल्या 3ही पक्षांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा अशा मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं. केंद्राच्या एनआरसी आणि सीएच्या विरोधात बहुजन क्रांती मोर्चाकडून करण्यात आलेल्या देशव्यापी आंदोलनाचा एक भाग म्हणून सांगलीतही भव्य मोर्चा काढण्यात आला होता. जेएनयू विश्वमहाविद्यालयामध्ये अभाविपच्या 26 कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आली आणि याचा निषेध करण्यासाठी भंडाऱ्यात अभाविपच्या कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवला. शहरातल्या जेएम पटेल कॉलेजसमोर त्यांनी काल हे आंदोलन केलं. बातमी बीडमध्ये शेतकरी कामगार आणि विद्यार्थी संघटनेच्या वतीनं विविध मागण्यांसाठी काल देशव्यापी बंद पुकारण्यात आला होता, ज्याला जाहीर पाठिंबा देण्यासाठी हजारो कामगार एकत्र येत जिल्हाधिकारी विविध कामगार संघटनांच्या वतीनं भव्य मोर्चा पार पडला. मनमाडमध्ये किसान सभेच्या वतीनं रास्ता रोको झाला. मनमाड चांदवड मार्गावर केंद्राच्या शेतकरी आणि कामगार धोरणांच्या निषेधात रास्ता रोको आंदोलनही करण्यात आलं. शिर्डीमध्ये प्रादेशिक व्यापक आर्थिक भागीदारी करार रद्द करण्याच्या मागणीसह शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी यासाठी रास्ता रोको आंदोलन पार पडलं. जालन्यात विविध मागण्यांसाठी सरकारी कर्मचारी संघटनांतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना काल निवेदन देण्यात आलं. जुनी पेन्शन योजना सगळ्याच कर्मचाऱ्यांना लागू करावी आणि अंशदायी पेन्शन योजना रद्द करावी अशा अनेक मागण्यांसाठी हे आंदोलन काल झालं होतं. चंद्रपूरमधली बातमी. केंद्रातल्या मोदी सरकारच्या श्रमिक आणि कामगार विरोधी धोरणांच्या निषेधात कामगार संघटनांनी देशव्यापी बंद पुकारला होता. चंद्रपूरच्या कामगार संघटना देखील गांधी चौकातून भव्य मोर्चा जो काढण्यात आला त्यात सहभागी झाल्या होत्या. नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटवर याचा कोणताही परिणाम दिसला नाही. ट्रान्सपोर्टर या बंदमध्ये सहभागी नव्हते, त्यामुळे त्याचा परिणाम जाणवला नाही. माथाडी संघटनांनी बंदला पाठिंबा दिला नव्हता, त्यामुळे एपीएमसीमधल्या 5ही मार्केटवर या संपाचा कुठलाही परिणाम झाला नाही. बातमी. भुसावळमधली दीपनगर इथल्या कंत्राटी कामगारांनी मागण्यांसाठी काल 4 तास अर्धरत्न आंदोलन केलं होतं. प्रशासन जोपर्यंत लेखी निर्णय देत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय या कामगार संघटनांच्या वतीनं देण्यात आला. पुण्यामध्ये फर्ग्युसन कॉलेजनं परवानगी नाकारूनही विद्यार्थ्यांनी काल मोर्चा काढला होता. कॉलेज शेजारची IDMR कॅन्टीन ते फर्ग्युसन कॉलेज गेट असा हा मोबाईल फ्लॅश लाईट मोर्चा काढण्यात आला होता. भारतीय जनता पक्षातर्फे नागरिकत्व सुधारणा विधेयकाला पाठिंबा देण्यासाठी आणि जेएनयूमधल्या हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी काल आंदोलन करण्यात आलं. यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार, गोपाळ शेट्टी, शायना MC यांच्यासह जुही चावला, त्याचबरोबर दिलीप ताहील यांच्यासह काही कलाकार उपस्थित होते. दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात हे आंदोलन पार पडलं.
वर्ध्यात विविध मागण्यांसाठी आयटक, अंगणवाडी, बालवाडी, महसूल तसंच कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं आणि सहभागी कार्यकर्त्यांना अचानक आलेल्या पावसानं चांगलं झोडपून काढलं. पण सर्पकऱ्यांनी आंदोलन न सोडता बसून राहिल्याचं इथे या विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचंही आंदोलन काल पार पडलं. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी जर कोणी अंगावर आलं तर त्याला शिंगावर घेऊ असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी सरकारला दिलाय. ग्रामीण महाराष्ट्र बंदची हाक काल त्यांच्याकडून देण्यात आली होती. ब्रेकनंतर बातम्या पुन्हा एकदा थोडक्यात. शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांनी केंद्रीय कर्मचारी महासंघाच्या आदेशानुसार संरक्षण क्षेत्रात अग्रेसर असलेल्या EIDEF आणि INDWF या कंपन्यांची संलग्न कामगारांनी काल देशव्यापी संप पुकारला. सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यासाठी कामगार या संपामध्ये सहभागी झाले होते. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वाशिम जिल्हा शाखेच्या वतीने लाक्षणिक संप करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी निदर्शनं केली. केंद्र आणि राज्य सरकारच्या कामगार विरोधी धोरणाला हाणून पाडण्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी संघाचे 100% कर्मचारी यात सहभागी झाले होते. केंद्र सरकारची धोरणं ही कामगार आणि शेतकरी विरोधात असल्याचा आरोप करत किसान सभेच्या वतीनं काल चांदवडला नाशिक औरंगाबाद मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. जोरदार घोषणाबाजी करत सुमारे 1 तास चाललेल्या या रास्ता रोकोमुळे नाशिक औरंगाबाद मार्गावर वाहतूक ठप्प झाली होती. नवीन अंशदायी पेन्शन योजना बंद करून 1982ची जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करावी यासाठी गोंदियामध्ये सगळ्याच विभागांचे कर्मचारी जुन्या पेन्शन योजनेसाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर हजारोंच्या संख्येत धडकले. राज्य सरकारनं नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी हे आंदोलन होतं. पुढची बातमी. नंदुरबार जिल्हा परिषदेच्या सत्तेच्या सारीपाटात 7 गटांमध्ये विजय मिळवलेल्या शिवसेनेकडे सत्तेची चावी आहे. निवडणुकीपूर्वी महाआघाडीचा आदेश येऊनही त्याला काँग्रेसनं थारा दिला नाही आणि स्वतंत्र लढलेल्या सेनेनं 23 जागा मिळवणाऱ्या भाजप आणि काँग्रेस आम्हाला समसमान असल्याचे संकेत दिले. त्यामुळे सेनेचा बाण नेमका कोणाचा वेध साधणार याकडे सगळ्यांच्या नजरा होत्या. पंढरपूर शहर पोलिसांनी रायझिंग डे निमित्तानं बंदुकांचं प्रदर्शन भरवलं होतं. 2 दिवसांच्या प्रदर्शनाला 2000 विद्यार्थ्यांनी भेट दिली होती. बीडमध्ये बस आणि दुचाकीच्या धडकेत दोघांचा मृत्यू झाला. काल संध्याकाळी 7:30च्या सुमारास चऱ्हाटा फाटा इथे हा अपघात झालाय. पेट्रोल पंपावरून पेट्रोल भरून निघत असताना समोरून येणाऱ्या बीड जामखेड बसनं या दुचाकीला जोरदार धडक दिली. 31 डिसेंबर 2019ला एका ट्रक ड्रायव्हरचा खून करून त्याच्या ताब्यातल्या ट्रक आणि 74 लाखांच्या किमतीची दुधाची पावडर घेऊन पसार झालेल्या 6 आरोपींना अहमदनगर जिल्हा गुन्हे अन्वेषण शाखेनं पुण्यातून जेरबंद केलाय. चोरीची पावडर विकत घेणाऱ्या आरोपीवर देखील गुन्हा दाखल करण्यात आलाय. जानेवारी महिन्यातही पावसानं शेतकऱ्यांची पाठ सोडलेली नाही. चंद्रपूर जिल्ह्यातही 3 आणि 4 जानेवारीला 2 दिवसात पावसानं शेतपिकांचं नुकसान केलं. आता पुन्हा बदलत्या वातावरणाचा या चंद्रपूर जिल्ह्याला फटका बसतोय. गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव तालुक्यातल्या अंजोरा इथे 19 वर्षांच्या गर्भवती महिलेनं गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या अंजोरा इथल्या सुजाता लाडे असं या महिलेचं नाव कळतंय. राहत्या घरीच तिनं गळफास घेतलाय, ज्याचं कारण मात्र कळू शकलं नाही. महाराष्ट्रातल्या लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या साताऱ्यातल्या खंडोबा आणि म्हाळसेचा विवाह मोठ्या थाटात पार पडला. हा सोहळा पाहण्यासाठी 7 लाखांहून अधिक भाविक या पाल गावामध्ये दाखल झाले होते. स्वामी विवेकानंदांच्या कल्पनेतल्या बलशाली भारत घडावा यासाठी शिर्डीत राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. महाराष्ट्र धनुर्विद्या असोसिएशन अहमदनगर यांच्या माध्यमातून ही स्पर्धा काल पार पडली. 800 स्पर्धक यात सहभागी झाले होते. आणि त्यानंतर तापमानात वाढ झाली होती, पण मुंबईकरांना आता पुन्हा थंडी अनुभवायला मिळू शकेल. पुढच्या 2 दिवसात मुंबईसह उत्तर महाराष्ट्रात तापमानात घट होऊन गारवा वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. अंबरनाथ शहराला लागून असलेल्या डम्पिंग ग्राउंडला काल भीषण आग लागली होती. परिसरात धुक्याचं साम्राज्य होतं. ही आग कशामुळे लागली का ती मुद्दाम लावली गेली याचं कारण मात्र याचं उत्तर मात्र मिळू शकलं नाही. मुंबईत हातचलाखीनं फसवणूक करणाऱ्या 2 आंतरराष्ट्रीय आरोपींना अंधेरी पोलिसांनी अटक केली. अंधेरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका व्यक्तीला 2 अनोळखी व्यक्तींनी परदेशी असल्याचं सांगत भारतीय नोटा दाखवायला सांगितल्या आणि त्या व्यक्तीला बोलण्यात गुंतवून त्याच्याकडून 10,000 रुपये त्यांनी लंपास केले होते. सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर गॅसनं भरलेला टँकर पलटी झालेल्या अपघातामुळे एका बाजूची वाहतूक पूर्णपणे खोळंबली होती. सावळेश्वर टोलनाक्याजवळ हा टँकर उलटला होता. टँकरचा टायर फुटल्यामुळे दुभाजक फोडून हा टँकर रस्त्यावर उलटला. या अपघातामुळे रस्त्यावर वाहनांच्या रांगा होत्या. रेझिंग डेच्या निमित्तानं परभणी शहरातून पोलीस दलानं भव्य पोलीस मार्च काढत शक्तीप्रदर्शन केलं. शनिवार बाजारपासून सुरू झालेला हा मार्च मुख्य बाजारपेठेतून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत नेण्यात आला होता.
बीड जिल्ह्यात शासकीय कापूस खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची भर दिवसा लूट होत असल्याचा प्रकार समोर आलाय. कापूस फेडरेशननं संलग्न केलेल्या शासकीय कापूस खरेदी केंद्रावर कापूस खरेदी करताना 1 क्विंटल कापसामध्ये 7 किलोचा भूर्दंड शेतकऱ्यांच्या माथी मारला जातोय असं वास्तव तिथे समोर आलंय. ई कॉमर्स कंपन्यांच्या आक्रमणामुळे देशभरातल्या रिटेल व्यवसायावर गंभीर परिणाम होत आहेत. दौंड मोबाईल रिटेलर्स असोसिएशनच्या वतीनं तहसीलदारांना निवेदन देण्यात आलंय. स्थानिक पातळीवरच्या व्यापाराला उत्तेजन मिळेल यासाठी धोरण निश्चित केलं जावं सरकारकडून आणि त्या पद्धतीनेच FDI बाबत नियमावली तयार करावी अशा मागण्या देखील पत्राद्वारे करण्यात आल्या. जालन्यातली बातमी. कुंभेफळ इथल्या तलावाजवळ मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या 5 जणांपैकी 2 तलावात बुडून मृत्यू झाल्याचं कळतंय. मंगळवारी दुपारी 5 तरुण आपल्या मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी ते तलावाजवळ गेले होते. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे हे सगळेजण त्यात बुडाले होते. जेजुरी गडावर देवाच्या विवाहानिमित्तानं देवांच्या मूर्तींना सजवण्यात आलं. गाभाऱ्यात आणि शिवलिंगावर फुलांची सजावटही करण्यात आली होती. भाविकांची तिथे मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. खंडोबा देवाच्या नगरीत पौष पौर्णिमा यात्रेला सुरुवात झाली आणि त्यानिमित्तानं भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. गाढवांचा बाजार इथे भरत असतो. इथे सुविधांचा अभाव असल्याचं मात्र स्पष्ट दिसतंय. PV सिंधू आणि सायना नेहवालनी मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत मजल मारली आणि बी साई प्रणीत आणि किदंबी श्रीकांत यांना मात्र सलामीलाच पराभवाचा धक्का सहन करावा लागलाय. जगज्जेती आणि 6व्या मानांकित सिंधूनं पहिल्या फेरीचा अडथळा अवघ्या 35 मिनिटात दूर केला. दीपिका पदुकोणच्या JNU भेटीनंतर बॉयकॉट दीपिका हा हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंड होत होता आणि छपाक सिनेमा रिलीज होण्याआधीच हा चित्रपट पाहू नका असं आवाहन केलं जात होतं. पण ट्रोलिंगमुळे दीपिकाचे ट्विटरचे फॉलोअर्स वाढल्याचं आता दिसून येत आहे.